नसरापूर प्रकरणाचा आज निकाल लागतोय। अवघ्या 16 दिवसांमध्ये या प्रकरणाचा तपास पूर्ण करण्यात आला आणि तेवढ्याच वेळेमध्ये या प्रकरणाची सुनावणी देखील पार पडली। अगदी वैशिष्ट्यपूर्ण अशी ही सगळी प्रक्रिया। मात्र हा सगळा कालावधी ज्या कुटुंबावरती ही वेळ ओढवली त्यांच्यासाठी तेवढाच त्रासदायक होता। आपल्यासोबत त्या दुर्दैवी मुलीचे वडील आहेत। निकाल येतो आहे, पहिल्यांदा तुमची अपेक्षा या निकालाकडून आणि ही जी काही सगळी प्रक्रिया पार पडली आहे त्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं आहे? जशा आमच्या पहिल्या दिवसापासून मागण्या होत्या त्या मागण्या आमच्या सरकारने, प्रशासनाने, न्यायव्यवस्थेने आमच्या अपेक्षेप्रमाणे पूर्ण केलेल्या आहेत आणि 14 दिवसात चार्जशीट दाखल झालेली आहे आणि पुढे 16 ते अवघ्या 18 दिवसात निकाल लागतो आहे। त्यामुळे आज आम्ही नक्कीच समाधानी आहोत आणि आमची पहिल्यापासूनच मागणी होती की एक मुलीचा बाप म्हणून की त्याला मृत्यूदंडाची शिक्षा व्हावी। आज थोड्या वेळातच निकाल येईल। न्यायव्यवस्थेवरती माझा पूर्ण विश्वास आहेच आहे आणि न्यायदेवता जे म्हणेल ते आज आपल्याला लवकरात लवकर कळेलच। या सगळ्या कालावधीमध्ये तुमच्या मनात अनेक प्रश्न असतील प्रक्रियेबद्दल, कारण आपण पाहतो की खूप वेळ लागतो या सगळ्या प्रक्रियेला। तर तुम्हाला कधी वाटलं की आता नाही, हे सगळं वेगाने होतंय? पहिल्या दिवसापासूनच पोलिसांची जी तपास यंत्रणा जी कामाला लागली, त्यांनी दिवस रात्र मेहनत घेतली हे आम्ही प्रत्यक्ष डोळ्यांनी बघितलं, अनुभवलं आणि तेव्हापासूनच आम्हाला विश्वास बसला प्रशासनावरती, सरकारवरती की आमचं काम वेगात होतं आहे आणि जसं आमच्या मागण्या होत्या त्या सगळ्या पूर्ण होत आहेत। तुम्ही म्हटलात की मृत्यूदंडाची शिक्षा तुम्हाला अपेक्षित आहे या आरोपीकडून। आज हा निकाल इथल्या विशेष न्यायालयात सुनावला जाईल। त्याच्यानंतर अनेक प्रक्रिया आहेत, उच्च न्यायालय आहे, सर्वोच्च न्यायालय आहे। त्यानंतर जर फाशीची शिक्षा सुनावली गेली तर एक मर्सी पिटिशन देखील तो आरोपी फाईल करू शकतो। तर या सगळ्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं? जसं या डिस्ट्रिक्ट कोर्टात जसं वेगाने निकाल लागला तसंही पुढे सर्वोच्च न्यायालयात, उच्च न्यायालयात याच वेगाने निकाल लागून जी आमची अपेक्षा आहे की त्याला मृत्यूदंडाची शिक्षा व्हावी तीच पुढे आमची कायम असणार आहे आणि त्यासाठी आम्ही प्रयत्न करत नक्कीच राहणार आहे आणि शेवटपर्यंत लढत राहणार आहे। या सगळ्या कालावधीमध्ये तुम्हाला तुमच्या कुटुंबाला सावरणं, सांभाळणं, स्वतःला सावरणं हे खचितच सोपं नसेल। तर कसं तुम्ही केलं हे सगळं? या प्रकरणानंतर आमचं कुटुंब पूर्ण उद्ध्वस्तच झालं होतं। म्हणजे मानसिक, शारीरिक, सामाजिक, आर्थिक सगळंच आम्ही यातून आमची खूप हानी झाली आणि हे दुःख पचवणं खूपच अवघड आहे। पण या दुःखातून आत्ता थोडंसं बाहेर पडतो आहे। आजही आम्ही रात्री दोघंही झोपेच्या गोळ्या घेऊनच झोपतो आहे। यातून माझे जे मित्रमंडळी असतील, माझं कुटुंब असेल, यांनी आम्हाला सावरण्याचा खूप प्रयत्न केला। आमचे सगळे सोसायटीतील सगळे आमचे सदस्य असतील, ज्या सगळ्यांनी आम्हाला नक्कीच यातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केला आणि आत्ता आम्ही थोडंसं यातून दुःखातून सावरतो आहे। त्यामुळे आहे व्यवस्था। धन्यवाद। तर आत्ताच दुःखातून सावरण्याचा प्रयत्न करतायत। न्यायालयाकडून थोड्या वेळामध्ये निकाल येणार आहे। मात्र हा निकाल विशेष न्यायालयाचा आहे। त्यानंतर अनेक टप्पे आहेत, उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय। एका अर्थाने ही घटना आणि या घटनेनंतर पार पडत असलेली न्यायालयीन प्रक्रिया ही एक कसोटी आहे। लोकांचा आपला न्यायव्यवस्थेवरचा विश्वास कितपत अबाधित राहतो याची। कारण प्रत्यक्षात फाशीची शिक्षेची अंमलबजावणी होणं गरजेचं आहे, बरोबर? नक्कीच। आणि त्यामुळं इथून पुढे देखील ही न्यायप्रक्रिया एवढ्याच वेगाने पार पडेल अशी या कुटुंबाची आणि आपल्या सगळ्यांची अपेक्षा आहे। कॅमेरामन अमोल गवाळेसह मंदार गुंजारी, एबीपी माझा, पुणे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।